हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज आर्टमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, तुम्हालासुद्धा असे क्रोशा प्रोडक्ट्स म्हणजे लोकरीच्या सुंदर सुंदर वस्तू बनवायच्या आहेत आणि क्रोशा येत नाही, काही हरकत नाही. आज मी तुम्हाला क्रोशा वर्क म्हणजे लोकरीचे विणकाम कसे करायचे ते शिकवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. यासाठी 4 प्लाय वूल घेतलेली आहे, 2.6 mm क्रोशा हुक आणि एक सेझर. नव्याने विणकाम शिकणाऱ्यांनी साधारणतः 2 mm, 2.5 mm अशा क्रोशा हुकने सुरुवात करावी. क्रोशा हुक हातात पकडण्याच्या 2 पद्धती आहेत. त्यातली ही पद्धत पेन्सिल स्टाईल, आपण जसं पेन्सिल हातात धरतो त्या प्रकारे, आणि ही दुसरी स्टाईल, याला नाईफ स्टाईल म्हणतात. म्हणजे तर मी पेन्सिल स्टाईलनेच मोस्टली विणकाम करते. क्रोशा हुक मोस्टली उजव्या हातात पकडतात आणि डाव्या हातात दोरा. पहिल्यांदा आपण साखळी शिकणार आहोत, त्यासाठी मी स्लिप नॉट करत आहे. दोऱ्याचा छोटा भाग डाव्या हाताला आणि अशा प्रकारे गाठ बांधायची आहे. हे बघा, याला स्लिप नॉट म्हणतात. आणि मोठा दोरा खेचला की ती नॉट छोटी होते. त्या नॉटमध्ये आता क्रोशा हुक अशा प्रकारे अडकवायची. हे बघा, दोरा खेचून घ्या म्हणजे ती नॉट छोटी झाली. आता सुई व दोऱ्याचा वेढा घ्यायचा अशा प्रकारे आणि लूपमधून बाहेर काढायचा. हे बघा, अशा प्रकारे परत बघा, सुई व दोऱ्याचा वेढा घेऊन लूपमधून बाहेर काढायचा म्हणजे ही साखळी झाली. साखळीला इंग्लिशमध्ये चेन म्हणतात. तिसरी साखळी झाली. सुईवर दोऱ्याचा वेढा घ्यायचा आणि लूपमधून बाहेर काढायचा. ही एक साखळी झाली. साखळी विणायला शिकायला खूपच सोपी आहे. हे बघा, अशा प्रकारे दिसेल साखळी. मैत्रिणींनो, सुरुवातीला साखळ्यांची प्रॅक्टिस करा. पहिल्यांदा 50 साखळ्या करा. त्यातील थोड्या साखळ्या तुमच्या लूज होतील आणि सरावाने नंतर व्यवस्थित घट्ट साखळी होईल. आता या काही साखळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत. आता मुकाखांब शिकूया. आता क्रोशा हुक ज्या साखळीमध्ये आहे ही बघा, ती साखळी सोडून 2 नंबरच्या साखळीत म्हणजे इथे हे बघा, क्रोशा हुक अशा प्रकारे घालायची आहे आणि दोऱ्याचा वेढा सुई क्रोशा हुकवर घेऊन अशा प्रकारे बाहेर आणायचा. आता सुईवर तिसरा वेढा घेऊन त्या दोन्ही लूपमधनं बाहेर काढायचं. हे बघा, पुढच्या साखळीमध्ये क्रोशा हुक अशा प्रकारे घालून दोऱ्याचा वेढा बाहेर आणायचा म्हणजे क्रोशा हुकवर 2 लूप झाले. आता हुकवर दोऱ्याचा वेढा घेऊन दोन्ही लूपमधनं बाहेर काढायचा. परत बघा, साखळीतून क्रोशा हुक अशा प्रकारे घालून दोऱ्याचा वेढा बाहेर आणला. आता सुईवर 2 लूप झाले. आता दोऱ्याचा वेढा घेऊन दोन्ही लूपमधनं बाहेर काढायचं. खूप सोपं आहे मुकाखांब म्हणजेच सिंगल क्रोशा करायला. हे बघा, अशा प्रकारे दिसेल. याचीसुद्धा छान प्रॅक्टिस करा. हे बघा, प्रत्येक साखळीमध्ये मी सिंगल क्रोशा म्हणजे मुकाखांब केलेला आहे. आता आपले हे काम झाले आहे, त्यामुळे आपल्याला लॉक करायचे आहे. म्हणजे एक साखळी करायची आणि हा धागा कट करायचा म्हणजे आपले हे काम पूर्ण झाले. हे बघा, कुठलेही लोकरीचं काम झाले की एक साखळी म्हणजे एक चेन करून धागा कट करायचा. आता मी अशा प्रकारे स्लिप नॉट करत आहे. हे बघा, ही दुसरी पद्धत स्लिप नॉट करण्याची. आता धागा खेचून घ्या म्हणजे तिथे गाठ बसेल. हे बघा, आता मी साखळ्या करणार आहे सुरुवातीला शिकवलं त्याप्रमाणे. हे बघा, काही साखळ्या मी करून घेतलेल्या आहेत. आता हाफ डीसी म्हणजे अर्धा काम कसा करायचा ते शिकवते. दुसऱ्या साखळीत हाफ डीसी करूया. क्रोशा हुकवर दोऱ्याचा वेढा घेतला. दुसऱ्या साखळीमध्ये क्रोशा हुक अशा प्रकारे घालून दोऱ्याचा वेढा बाहेर आणला. हुकवर 3 लूप झाले. आता क्रोशा हुकवर चौथा वेढा घेऊन तिन्ही लूपमधनं बाहेर काढायचा. हे बघा, क्रोशा हुकवर दोऱ्याचा वेढा घेऊन साखळीतून क्रोशा हुक अशा प्रकारे घालून दोऱ्याचा लूप बाहेर आणला. 3 लूपमधून दोऱ्याचा वेढा बाहेर काढला. खूप सोपं आहे अर्धा कामसुद्धा. हे बघा,
दोऱ्याचा वेढा लूपवर घेऊन साखळीतून क्रोशा हुक अशा प्रकारे घालून दोरा बाहेर आणला. तिन्ही लूपमधून दोऱ्याचा वेढा बाहेर काढला. अशा प्रकारे हाफ DC म्हणजे अर्धा खांब याचीसुद्धा खूप प्रॅक्टिस करा, कारण लोकरीचे कोणतेही काम करताना साखळी, मुका खांब, अर्धा खांब खूप वेळा केला जातो. हाफ DC सुद्धा बनवायला खूप सोपा आहे. सरावाने तो तुम्हाला नक्की जमेल. हे बघा, हाफ DC विणल्यावर असा दिसेल. हाफ DC म्हणजे अर्धा खांब. आता उरलेल्या साखळ्यांमध्ये मी हाफ DC करून घेते. हा शेवटचा हाफ DC म्हणजेच अर्धा खांब पूर्ण झाल्यावर एक साखळी आणि धागा कट करायचा. हे बघा, म्हणजे आपली विण सुटणार नाही. हाफ DC अशा प्रकारे दिसत आहे. हे बघा, मुका खांब त्यापेक्षा मोठा हा हाफ DC. आता आपण परत साखळ्या करूया. आता आपण शिकणार आहोत पूर्ण खांब म्हणजेच फुल डबल क्रोशा. त्यासाठी परत मी साखळ्या करत आहे. तुमची प्रॅक्टिस झाली की तुम्ही सुद्धा अशा पटापट साखळ्या करू शकाल. बघा, काही माझ्या साखळ्या बनवून झालेल्या आहेत. आता सुई व दोऱ्याचा वेढा घेऊन तिसऱ्या साखळीमध्ये मी फुल डबल क्रोशा शिकवते. हे बघा, तिसऱ्या साखळीत क्रोशा हुक अशा प्रकारे घालून दोऱ्याचा वेढा वर आणला. क्रोशा हुकवर 3 लूप आहेत. आता दोऱ्याचा वेढा घेऊन पहिल्या 2 लूपमधून बाहेर काढला. परत दोऱ्याचा वेढा घ्यायचा आणि उरलेल्या 2 लूपमधून बाहेर काढायचा. असं आपण दोनदा करतो म्हणून याला डबल क्रोशा म्हणतात. सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन पुढच्या साखळीत अशा प्रकारे घालून 3 लूप झाले. आता दोऱ्याचा वेढा घेतला, पहिल्या 2 लूपमधून बाहेर काढलं. परत दोऱ्याचा वेढा घेतला, उरलेल्या 2 लूपमधून बाहेर काढलं. याला फुल डबल क्रोशा म्हणजे पूर्ण खांब म्हणतात. हे सुद्धा बनवायला खूप सोपे आहे. सरावाने ते तुम्हाला नक्की जमेल. हुकवर दोऱ्याचा वेढा घेतला, पुढच्या साखळीतून क्रोशा हुक अशा प्रकारे घालून 3 लूप झाले. आता दोऱ्याचा वेढा पहिल्या लूपमधून बाहेर, परत दोऱ्याचा वेढा उरलेल्या 2 लूपमधून बाहेर. चला तर मग ह्याची प्रॅक्टिस करा. हा शेवटचा खांब फुल डबल क्रोशा किंवा ह्याला DC सुद्धा म्हणतात. फक्त डबल क्रोशा म्हटलं तरी चालेल. आता एक साखळी करा आणि धागा कट करून घ्या, म्हणजे हे काम आपलं पूर्ण झालं. हे बघा, खांब अशा प्रकारे दिसेल. मैत्रिणींनो, पहिले आपण साखळ्या शिकलो, त्यानंतर मुका खांब. मुका खांब छोटा असतो, त्याच्यापेक्षा जरा मोठा हाफ DC, त्याच्यापेक्षा मोठा डबल क्रोशा. मैत्रिणींनो, अशा प्रकारे आज आपण साखळी म्हणजे चेन, मुका खांब म्हणजे सिंगल क्रोशा, अर्धा खांब म्हणजे हाफ DC आणि पूर्ण खांब म्हणजे फुल डबल क्रोशा कसे विणायचे ते शिकलो. आता तुम्ही याची छान प्रॅक्टिस करा. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट करा. जान्हवीज आर्ट या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ फ्रेंड्समध्ये शेअर करा. थँक्यू.